we are going to start the fresh question. And the fresh question we are going to start is the kinds of the contract or the classification of the contract, which is very important from the examination point of view. Okay, now see, kinds of the contract is the point we are going to see. Kinds of the contract. Contractचे जे टाईप आहेत की नाही ते बघण्याच्या आधी तुम्हाला वेल अवेअर आहे what is mean by this particular word contract सांगा तर according to section 2H of the Indian Contract Act, contract is a agreement enforceable by law. Okay, so when party offers something to another party gives an acceptance. So offer plus acceptance काय क्रिएट होतंय सांगा तर अग्रीमेंट क्रिएट होत तिथं आणि ते अग्रीमेंट जर कोर्टात एन्फोर्सिएबल असेल तर ते काय होते सांगा तर कॉन्ट्रॅक्ट होते. सो ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्टचे जे प्रकार होतात की नाही ते 3 प्रकारामध्ये डिवाइड होतात. इंटू हाऊ मेनी टाइप्स द कॉन्ट्रॅक्ट गेट डिवाइडेड, 3 टाइप मध्ये कॉन्ट्रॅक्ट डिवाइड होतो. ओके, सगळ्यात पहिला जो टाइप आहे की नाही तो आहे ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन. सगळ्यात पहिला टाइप कशाच्या बेसिसवर आहे? फॉर्मेशन. हा, त्याच्यानंतर दुसरा जो टाइप आहे तो आहे ऑन द बेसिस ऑफ लिगॅलिटी. सेकंड टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट कशाच्या बेसिसवर आहे सांगा तर ऑन द बेसिस ऑफ व्हॅलिडिटी किंवा लिगॅलिटी. हा, आणि तिसरा जो टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही दॅट इज ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स. तिसरा टाइप कशावरती आहे सांगा? ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स. फटाफट आधी आपण आपल्या ओन लँग्वेज मध्ये समजून घेऊया आणि मग नोट्स काय करूया तर ओपन करूया. सी, ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन the contract is get divided into the 3 types. On the basis of a formation, contract किती प्रकारामध्ये डिवाइड होतो सांगा तर 3 प्रकारामध्ये डिवाइड होतो. what are that 3 types बघा? number 1 type of a contract is a express contract. number 2 type of a contract is a implied contract. first one काय सांगा? express. second one contract type काय सांगा? implied. and third one contract काय सांगा तर quasi contract. on the basis of फॉर्मेशन कॉन्ट्रॅक्ट किती प्रकार डिवाइड झाला सांगा? 3 प्रकारामध्ये. ओके, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आणि क्वासी कॉन्ट्रॅक्ट. नाव एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट बघा, when the contract is made by the words it is called as express contract. कॉन्ट्रॅक्ट कशाने केला? वर्ड्स न केला तर तो काय झाला? एक्सप्रेस. आय एम एक्सप्रेसिंग माय फीलिंग ना. आय विल गिव्ह यू 2 फटाफट एक्झाम्पल. ओके, नंबर 1 एक्झाम्पल, आय आस्क यू ओरली, would you like to purchase my speaker? You said yes, ma'am. I would like to purchase your speaker. A contract is created by words of mouth. How the contract is created? The contract is created by words of a mouth. Okay. So express contract चा परत तुम्हाला पहिला टाइप मिळाला. कुठला सांगा? ओरल कॉन्ट्रॅक्ट. गॉट द पॉइंट? एक्सप्रेस चा परत कुठला टाइप मिळाला तुम्हाला? फर्स्ट टाइप मिळाला ओरल कॉन्ट्रॅक्ट. अँड ऑन द सेकंड साइड बघा काय आलं सांगा? आय सेंड यू ईमेल and ask you, would you like to purchase my mobile for rupees 5,000? You said yes, ma'am. I would like to purchase your mobile for 5,000. That too via email. मग आता इथे आपण वर्ड्सच वापरलेत ना, पण ते वर्ड्स कसे आहेत सांगा आता? रिटर्न आहेत ना, कारण तुम्हाला मी एक मेल पाठवलाय, मला तुम्ही एक मेल पाठवलेला आहे. त्यामुळे आपला जो एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट आहे तो पहिला कुठला होता? ओरल. आणि आता आपला एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्टचा कुठला प्रकार आहे सांगा? रिटर्न आहे. आलं लक्षात तुम्हाला? सो फर्स्ट टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट क्लिअर झाला. when the contract is made with the express words, it's called as a काय म्हणतात सांगा त्याला तर express contract. and this express contract can be of a 2 type. when it is made by words of a mouth, that is considered as a oral, and when it is made in the written words it will be considered as a express. पण कुठला फॉर्म? रिटर्न फॉर्म. मेलच्या थ्रू, व्हॉट्सअप मेसेजच्या थ्रू, पोस्टानं, पत्रानं, हा फॅक्स न, एव्हरीथिंग विल बी कन्सिडर्ड एज इन द रिटर्न फॉर्म. क्लिअर? लक्षात आलं काय बघा? देन नेक्स्ट वन बघा, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. हॅव यू सीन द वेजिंग मशीन ऑन द बस स्टँड? बस स्टँड वरती ते वजन काट्याचं मशीन ठेवलेलं असते बघा. वेदर दॅट मशीन आस्क यू कम अँड स्टँड ऑन द मशीन, आय एम गोइंग टू मेक द वेजिंग एक्सेट्रा, असं बोलवून ऑफर करते काय सांगा? नाही. मग वेजिंग मशीन ऑन द बस स्टँड इज इट सेल्फ इम्प्लाइड ऑफर. ती काय सांगा? इम्प्लाइड ऑफर आहे. हा, आणि ज्यावेळेला तुम्ही त्या वेजिंग मशीन मध्ये 1 रुपयाचा कॉइन टाकता ते काय सांगा तर इम्प्लाइड एक्सेप्टन्स आहे. हा, मग इथे कॉन्ट्रॅक्ट, आता वर्ड लक्षात ठेवा माझा लिगल वर्ड, हा अदरवाइज दॅन वर्ड्स बाय कंडक्ट एक्सेट्रा. ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो त्यावेळेला त्याला काय म्हणतात सांगा तर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. इथे कुणी ऑफर एक्सेप्टन्स करत नाही. हा, तुमच्या कंडक्टनं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय करता सांगा तर क्रिएट करता. तर तुमच्या ऍक्टनं कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करता.
that is considered as a implied contract. Many examples are there. Have we seen the coffee machine, self-made coffee machine? You have to put a 10 rupee coin, the certain amount of a coffee will come into your cup. That is also काय सांगा तर implied contract आहे. Keeping a coffee machine काय कन्सिडर केलं जात आहे तर ऑफर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तो रुपयाचा कॉइन टाकला, रुपये इन द सेन्स 10 रुपीचा कॉइन टाकला तर ते काय सांगा तर तुमचा एक्सेप्टन्स कन्सिडर केलेला आहे. आजकाल बऱ्यापैकी ॲरो वॉटरचे प्लांट्स लावलेले आहेत बघा. यू पुट अ कॉइन दॅट गिव्स यू अ सर्टन अमाऊंट ऑफ द फिल्टर्ड वॉटर. सो दॅट इज ऑल्सो काय सांगा तर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आहे. व्हॉट द पॉइंट क्लिअर झालं? सो विदाउट युझिंग वर्ड्स, otherwise than words, through your conduct etc, when you make a contract, it is considered as a implied contract. हा. and last contract बघा quasi contract आहे. नॉर्मली आपण जे कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करतो की नाही त्याला ऑफर होते, एक्सेप्टन्स होतं, कन्सिडरेशन ठरतं, पार्टीज कोण आहेत चेक केलं जातं, मग कॉन्ट्रॅक्ट होतो. पण कधी कधी ना लॉ तुमच्यामध्ये हे ऑफर, एक्सेप्टन्स वगैरे वगैरे न होता सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट करतं. काय त्याला काय म्हणतात सांगा तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. काय त्याचा अर्थ? एक्झाम्पल फटाफट सांगते बघा. सपोज यू वेंट आउट ऑफ माय होम अँड यू सॉ वन चेन वॉज ऑन द रोड. कोणाची तरी सोन्याची चेन रोडवरती पडलेली होती. ओके, द मुमेंट यू टेक दॅट चेन युअर हँड, यू बिकम फाइंडर ऑफ गुड्स. लॉच्या भाषेत तुम्ही कोण झाला? फाइंडर ऑफ गुड्स झाला. ओके, द मुमेंट यू टेक अ चेन युअर हँड, यू बिकम द फाइंडर ऑफ गुड्स. हा, आता बघा लॉ तुमच्यावर ऑब्लिगेशन क्रिएट करते की तुम्ही ओनरला शोधायला पाहिजे आणि ओनरला त्याची चेन काय करायला पाहिजे? परत द्यायला पाहिजे. आणि त्या ओनरचं ऑब्लिगेशन आहे की ज्यावेळेला तुम्ही त्याची चेन त्याला परत द्याल त्यावेळेला त्यानं काय करायला पाहिजे सांगा तर तुम्हाला त्याला शोधायला जो काही खर्च लागला असेल हा, किंवा ती वस्तू सांभाळायला तुम्हाला काय खर्च लागला असेल त्याचे एक्सपेन्सेस त्याला तुम्हाला काय करायला पाहिजे? द्यायला पाहिजे. इनडायरेक्टली तुमचं एक शॉर्ट नोट इथे अराईज होते, नंतर पुढे येणार आहे तुम्हाला फाइंडर ऑफ गुड्स. पण ती आता आपल्याला जायचं नाही त्यात. हा, आपल्याला अर्थ काय समजायचा सांगा? ऑफर, एक्सेप्टन्स, कन्सिडरेशन असं काही न ठरता कोण लिगल ऑब्लिगेशन क्रिएट केलं तुमच्यामध्ये? लॉ न लिगल ऑब्लिगेशन क्रिएट झालं. त्यामुळं आपल्या इंग्लंडमध्ये याला क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. काय तर आपल्या इंडियामध्ये याला सर्टन रिलेशन रिझेम्बलिंग कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. काय म्हणतात? सर्टन रिलेशन रिझेम्बलिंग कॉन्ट्रॅक्ट. फार काय अवघड नाहीये. रिझेम्बल शब्दाचा अर्थ कळला की सोपा आहे. रिझेम्बल म्हणजे सिमिलर. जरी एक्झॅक्टली कॉन्ट्रॅक्ट नसले तरी हे साधारण कॉन्ट्रॅक्ट सारखं आहे असं त्याला काय केलं जाते? कन्सिडर केलं जाते. सेक्शन 68 ते 72 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये क्वासी कॉन्ट्रॅक्टची लिस्ट काय केलेली आहे? दिलेली आहे. क्लिअर झालं क्वासी कॉन्ट्रॅक्ट काय आहे तुम्हाला? की ऍक्च्युली असं ऑफर, एक्सेप्टन्स वगैरे वगैरे सगळं ठरत नाही, पण परिस्थिती अशी काही निर्माण होते की त्या दोन पार्टीज मध्ये लॉ काय करते सांगा तर कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट करते. सच अ टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट आर कन्सिडर्ड एज काय म्हणतात त्याला? क्वासी कॉन्ट्रॅक्ट. क्लिअर झाला पहिला टाइप सगळा? बघा परत एकदा फटाफट सांगते. देर आर 3 टाइप्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट on the basis of formation, legality, performance. In the part of the contract on the basis of formation, number 1 type of a contract is express. When a contract is made by the word of a mouth, either in directly or on the phone etc. Word of mouth असलं तर ते oral झालं. And when you are writing your contract in the form of a mail or WhatsApp message or a fax or a letter, it's considered as a written contract. Then when you does the contract by your conduct otherwise than words, it is considered as a implied contract. And the last one is that one when legal obligation between the parties is created by the law in spite of that there is no formal offer or acceptance etc, such a contract is considered as a quasi contract considered केले जाते. Got the point? आलं लक्षात सगळ्यांना? थोडी थोडी इंग्लिश भाषेची ओळख पण पाहिजे म्हणून ऍट द एंड सगळं इंग्लिश मध्ये सांगितलेलं आहे कारण ते वर्ड कानावरती तुमच्या पडू देतील. ओके डन. आता पुढं ऑन द बेसिस ऑफ लिगॅलिटी. सेकंड टाइप काय बघतोय सांगा आपण? ऑन द बेसिस ऑफ द लिगॅलिटी कॉन्ट्रॅक्टचे काय टाइप्स होतात बघा. नंबर 1, तुम्हाला आठवतंय सेक्शन 10 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट दिले. कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काय पाहिजे सांगा तर पार्टीज कॉम्पिटेंट पाहिजेत, फ्री कन्सेंट पाहिजे, लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे, लॉफुल कन्सिडरेशन पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट सर्टन पाहिजे, नॉट डिक्लेअर्ड व्हॉइड पाहिजे. आता माझा पॉइंट, सगळे इसेन्शियल एलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असतील तर काय होईल सांगा? नंबर 1 टाइप लिगल कॉन्ट्रॅक्ट. सिम्पल. आलं लक्षात? सगळे इसेन्शियल एलिमेंट असतील तर तिथे काय क्रिएट होईल सांगा? व्हॅलिड किंवा
लिगल कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होईल. त्यामुळे ऑन द बेसिस ऑफ लिगॅलिटी पहिला टाईप कुठला झाला लक्षात आला? लॉफुल कॉन्ट्रॅक्ट, लिगल कॉन्ट्रॅक्ट, हा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, काही नाव देऊ शकता. आता अपोजिट साइड, जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड नसेल, काहीतरी मिसिंग असेल, काहीतरी म्हणजे प्री कन्सेंट नाही आहे किंवा लॉफुल ऑब्जेक्ट नाही आहे, हा किंवा लॉफुल कन्सिडरेशन नाही आहे किंवा पार्टीज कॉम्पिटंट नाही आहेत, तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट, आता समजून घ्या, आता सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे हा, तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट नंबर 1 एक तर वॉइड अग्रीमेंट होईल. काय काय होईल? एक तर वॉइड अग्रीमेंट होईल, हा, किंवा वॉइड कॉन्ट्रॅक्ट होईल. एकतर वॉइड अग्रीमेंट होईल किंवा वॉइड कॉन्ट्रॅक्ट होईल, किंवा वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट होईल. अर्थ अजून तुम्हाला माहित नाही, मी आता फक्त तुम्हाला काय काय टाईप आहेत ते सांगायला लागले. हा, लॉफुल जर नसेल तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट काय काय होऊ शकतो? वॉइड अग्रीमेंट वेगळं, वॉइड कॉन्ट्रॅक्ट वेगळं, त्याच्यानंतर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट वेगळं, हा, त्याच्यानंतर इल्लीगल अग्रीमेंट काय होऊ शकते? इल्लीगल अग्रीमेंट ते वेगळं, हा, आणि लास्ट काय होऊ शकते सांगा? अनएन्फोर्सेबल. म्हणजे तुम्हाला किती टाईप समजून घ्यायचे? जर कॉन्ट्रॅक्ट लॉफुल नसेल तर तो काय काय होऊ शकतो? वॉइड अग्रीमेंट होऊ शकतो, वॉइड कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो, हा, वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो, इल्लीगल अग्रीमेंट होऊ शकतो आणि अनएन्फोर्सेबल होऊ शकतो. हा, आता वन बाय वन एक एक काय करूया तर चेकआउट करत जाऊया. प्रत्येक रिझल्ट हा वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये असेल. सगळ्याची सिच्युएशन काय नसणार आहे? अर्थातच सिमिलर नसणार आहे. एव्हरीबडी विल बी ऑफ अ डिफरंट सर्कमस्टान्सेस. लेट्स चेक आउट विथ द फर्स्ट वन, वॉइड अग्रीमेंट. बघा, फर्स्ट वन आपण बघतोय. आता बघा, वॉइड अग्रीमेंट म्हणजे काय माहिती आहे? बरोबर कॉन्ट्रॅक्टच्या उलटी डेफिनेशन आहे वॉइड अग्रीमेंटची. वॉइड अग्रीमेंटची डेफिनेशन बरोबर कोणाच्या उलटी आहे सांगा तर? कॉन्ट्रॅक्टच्या. अन अग्रीमेंट नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ इज कन्सिडर्ड एज अ वॉइड अग्रीमेंट. जे कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहे ते काय सांगा तर वॉइड अग्रीमेंट कन्सिडर केलेले. हा, नाउ दिस टर्म वॉइड अग्रीमेंट इज डिफाईन्ड अंडर सेक्शन 2G. वॉइड अग्रीमेंट कुठे डिफाईन केलेलं सांगा तर? सेक्शन 2 सब क्लॉज G मध्ये वॉइड अग्रीमेंटला डिफाईन केलेलं आहे. अन अग्रीमेंट नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ इज कन्सिडर्ड एज अ काय तर सांगा वॉइड अग्रीमेंट आहे. मग आता तुम्ही म्हणाल वॉइड कॉन्ट्रॅक्ट का दिले बरं असं? वॉइड अग्रीमेंट मध्ये काय फरक आहे? लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड. बघा, यू मेक अ कॉन्ट्रॅक्ट विथ अ मायनर और यू मेक अ अग्रीमेंट विथ अ मायनर. कॉन्ट्रॅक्ट होऊच शकत नाही मायनर बरोबर. यू मेक अ अग्रीमेंट विथ अ मायनर, हा, तर फ्रॉम द बिगिनिंग ते वर्ड आहे की नाही, डे 1 पासून, ज्या क्षणाला तुम्ही ते अग्रीमेंट केला तेव्हापासूनच ते कसं आहे सांगा? वॉइड आहे. सो वॉइड अग्रीमेंट कसं असतं माहिती तुम्हाला? फ्रॉम द बिगिनिंग ते कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये. वॉइड अग्रीमेंट कसं आहे सांगा? फ्रॉम द बिगिनिंग ते कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये. हा, एक शब्द ऐकला, ऍब इनिशियो. ऍब इनिशियो म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग, राईट? हा, सो अन अग्रीमेंट विच इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ फ्रॉम द बिगिनिंग इज कन्सिडर्ड एज अ वॉइड अग्रीमेंट. बघा, अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन कोर्टात एन्फोर्स होते काय? नाही, फ्रॉम द बिगिनिंग नॉट एन्फोर्सेबल आहे. अग्रीमेंट विथ अ मायनर फ्रॉम द बिगिनिंग एन्फोर्सेबल नाही आहे. टू पुट अ लाईफ इन टू द डेड वाईफ, केलेल्या दिवसापासून हे शक्य आहे काय मेलेल्या माणसाला जिवंत करणं? फ्रॉम द बिगिनिंग ते वॉइड आहे. त्यामुळे वॉइड अग्रीमेंट कसं आहे सांगा? ज्या क्षणाला ते केलं त्या क्षणापासूनच ते व्हॅलिड नाहीये, म्हणून ते कॉन्ट्रॅक्टच्या स्टेज पर्यंत पोहोचलंच नाहीये. ते फक्त काय आहे? अग्रीमेंट आहे आणि ते कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये, त्यामुळे ते कसं आहे? वॉइड अग्रीमेंट आहे. क्लिअर? वॉइड अग्रीमेंट म्हणजे लक्षात आलं सगळ्यांना? फ्रॉम द बिगिनिंगच ते कोर्टामध्ये एन्फोर्सेबल नाहीये, त्यामुळे ते कसं सांगा तर वॉइड अग्रीमेंट आहे तिथं. आता वॉइड कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही, आय गिव्ह यू सिम्पल एक्झाम्पल फटाफट. बघा, सपोज ना, आय मेक वन कॉन्ट्रॅक्ट विथ वन पाकिस्तानी पर्सन, हा, to deliver him 100 computer. Computer are to be delivered on the 15th of October. Today India and Pakistan are at a peace relation. त्या वॉर वगैरे चालू आहे काय? नाही. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट आज कसं आहे सांगा? व्हॅलिड आहे. काय प्रॉब्लेम नाही, मी डिलिव्हर करू शकते. ओके, पण सडनली काय झालं समजा, एक एक्झाम्पल म्हणा लागले आपण फक्त. सडनली काय झालं सांगा तर 2 ऑक्टोबरला ना इंडिया आणि पाकिस्तानमध्ये काहीतरी वाद झाला आणि वॉर सुरू झालं. आपल्याला डिलिव्हरी कधी करायची आहे? 15 ऑक्टोबरला. पण त्याच्या आधी काय ब्रेकआउट झाली? वॉर. त्यामुळे आता ते कॉन्ट्रॅक्ट आपण फुलफिल करू शकतो काय? परफॉर्म करू शकतो काय? नाही. म्हणजे ओरिजिनली ते कसं होतं, पण नंतर त्याची एन्फोर्सेबिलिटी सीज झाली. एक शब्द डोक्यात घालून घ्या. नंतर त्याची एन्फोर्सेबिलिटी काय झाली सांगा तर? सीज झाली.
सीज एखादी गोष्ट कधी होऊ शकते माहितीये, सुरू झाल्याशिवाय सीज होईल काय? संपायला सुरू व्हायला पाहिजे ना. हा कॉन्ट्रॅक्ट कसा होता सांगा, सुरू झालेला, पण तो पूर्ण व्हायच्या आधी सीज झाला, त्यामुळे तो काय झाला सांगा, वॉइड कॉन्ट्रॅक्ट झाला. फरक कळतोय वॉइड कॉन्ट्रॅक्ट आणि वॉइड अग्रीमेंट मधला? वॉइड अग्रीमेंट कसं आहे, फ्रॉम द बिगिनिंग वॉइड आहे हा, पण वॉइड कॉन्ट्रॅक्ट कसं सांगा, इट सीजेस टू बी एन्फोर्सेबल बाय लॉ. वर्ड काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, सीजेस टू बी एन्फोर्सेबल बाय लॉ. आणि वॉइड कॉन्ट्रॅक्ट जो शब्द आहे की नाही, तो कुठल्या सेक्शन मध्ये डिफाईन आहे बघा, 2J मध्ये आहे. वॉइड कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही, ते कशा डिफाईन केलेलं आहे, सेक्शन 2J. हा स्मॉल, हा लक्षात ठेवा. वॉइड अग्रीमेंट कशात होतं, 2G मध्ये. आणि वॉइड कॉन्ट्रॅक्ट कशामध्ये डिफाईन केलेलं आहे सांगा, तर 2J मध्ये. क्लिअर झालं आता तुम्हाला? वॉइड अग्रीमेंट नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ, वॉइड कॉन्ट्रॅक्ट सीजेस टू बी एन्फोर्सेबल. ते मग व्हॉइड होतंय. सुरुवातीला कसं होतं, व्हॅलिड होतं. ओके. आता वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट बघा, तुम्हाला वर्ड दिसतो वॉइडेबल, म्हणजे जे तुम्ही अवॉइड करू शकता. आता तुम्हाला एक एक्झाम्पल येते काय पटापट. हा, तुमच्या डोक्यावर गन ठेवली मी आणि आस्क युअर ऍपल मोबाईल फॉर ₹10,000 विच इज कॉस्टिंग ऍक्च्युअली ₹90,000. हा, फिअर ऑफ लाईफच्या अंडर तुम्ही काय दिलं सांगा, येस म्हटलं, मला ठीक आहे बाबा घेऊन टाका, हा माझा जीव जास्त महत्वाचा. यू वेंट टू युअर होम अँड यू टोल्ड युअर पॅरेंट की असं असं आज तुमच्या बरोबर झालंय म्हणून. हा, तुमच्या पॅरेंटकडे ना असं ओपिनियन होतं त्यांचं की नाही, अन्याय नाही सहन करायचंय, आपल्याला काय करायचं सांगा, तर त्यांना मोबाईल द्यायचा नाही, हा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला कॅन्सल करायचा आहे. मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत की नाही, ज्या पार्टीची कन्सेंट फ्रीली घेतलेली नाही. शब्द लक्षात आला काय वापरला, ज्या पार्टीची कन्सेंट फ्रीली घेतलेली नाही. म्हणजे कोण सांगा, ज्याला फसवलंय, फ्रॉड आहे, मिसरिप्रेझेंटेशन आहे, कोर्शन आहे किंवा अंड्यू इन्फ्लुएन्स आहे. ज्या पार्टीची कन्सेंट फ्रीली घेतलेली नाही, त्याला दोन ऑप्शन आहेत. तो म्हणेल ठीक आहे जाऊ दे, आता घेतले दिले राहू दे, अशा 80-70 हजार कुठेतरी कमवता येतील. हा, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट केला तर तो काय झाला सांगा, व्हॅलिड आहे. आलं लक्षात? बरीच जण करतात एक्सेप्ट, भांडत बसत नाही, जाऊ दे आता जे झालं ते झालं. हा, पण तुम्ही ऑप्शन नंबर 2 चूज केला, नाही अन्याय सहन करायचा नाही, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून घ्यायचा. हा, तर मग तो कॉन्ट्रॅक्ट त्यावेळेला मग मात्र काय होईल सांगा, रद्द होईल, वॉइड होईल तिथं कोर्टाकडून. मग ज्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पार्टीला ऑप्शन आहे आयदर टू ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट, तसे कॉन्ट्रॅक्ट काय असतात सांगा, तर वॉइडेबल असतात. आलं लक्षात तुम्हाला? पण आता लॉची जी डेफिनेशन आहे ती एवढी सोपी नाहीये काय, लॉची डेफिनेशन थोडीशी समजावून सांगते तुम्हाला. आता मला सांगा काय, मला ऑप्शन आहे काय, ज्यानं फसवलंय, ज्यानं घाबरवलंय, ज्यानं धमकावलंय, त्याला लॉ ऑप्शन देईल एक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा? कुणाला देईल? इनोसंट पार्टीला, जी विक्टीम आहे, ज्याच्या कन्सेंटला फ्रीली घेतलेलं नाही आहे, त्याला ऑप्शन आहे ना एक्सेप्ट किंवा रिजेक्ट. मला ऑप्शन आहे काय सांगा, एक्सेप्ट किंवा रिजेक्ट नाही. हा, सो आता वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टची लिगल डेफिनेशन बघा. when a contract is enforceable at the option of a one or more party, म्हणजे तुम्ही, but not at the option of the other, म्हणजे मी, is considered as a voidable contract. कळलं? मला ऑप्शन नाही आहे, परत एकदा डेफिनेशन सांगतोय. हा, when a contract is enforceable at the option of a one or more party. असं का म्हटलंय सांगा, कॉन्ट्रॅक्ट मध्ये कायम एकच पार्टी असेल काय? नाही. आता समजा मी तुमच्या तिघांची पण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, तर इट इज एन्फोर्सेबल ऍट द ऑप्शन ऑफ द वन, either A, or when there are A, B, C, it is enforceable at the option of the all A, B, C. बघा परत एकदा डेफिनेशन. When a contract is enforceable at the option of a one or more party, but not at the option of the other or others, the contract is said to be voidable contract. शक्य झालं तर हीच डेफिनेशन लिहायची आहे. पण अगदीच नाही आठवलं तर यू कॅन गो फॉर अ लाईन की वेन कॉन्ट्रॅक्ट इज काय तर one of the parties given an option either to accept or reject the contract, it is considered as a voidable contract. अगदीच हा नाही शक्य झालं तर, पण फार काय अवघड नाहीये, तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. लॉजिक डोळ्यासमोर ठेवा की ज्या पार्टीची कन्सेंट फ्रीली घेतलेली नाहीये त्याला ऑप्शन आहे एक्सेप्ट ऑर रिजेक्ट, दुसऱ्या पार्टीला एक्सेप्ट ऑर रिजेक्टचं ऑप्शन तिथं नाही आहे तिथं. ओके. when a contract is enforceable at the option of a one or more party but not at the option of the other or others, त्याला काय म्हणतात सांगा, तर इट इज कन्सिडर्ड एज अ व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. आता इलिगल अग्रीमेंट बघा, बघा इलिगल अग्रीमेंट सुद्धा कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहे आणि वॉइड अग्रीमेंट पण कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहे. हा, पण गो अँड ब्रोक द ग्लास ऑफ नेबर,
हा, गो अँड बीट हिम, सेल द नार्कोटिक ड्रग्स, गॅमलिंग पर्पज साठी हाऊस रेंटवर देणं, हे सगळं काय सांगा, इलिगल अग्रीमेंट आहे. सो व्हॉट इज मीन बाय वर्ड इलिगल, विच इज प्रोहिबिटेड बाय लॉ. इलिगल विच इज नॉट अकॉर्डिंग टू लॉ इज कन्सिडर्ड एज काय सांगा तर इलिगल अग्रीमेंट आहे हा. पण मग तुम्ही म्हणाल की वॉइड अग्रीमेंट आणि इलिगल अग्रीमेंटला वेगळं का केलंय त्यांनी, तर दोन्ही वेगळं आहे. बघा एक सेंटेन्स सांगता, तुम्हाला पटतंय काय बघा हा. द सेंटेन्स इज दॅट वन, द सेंटेन्स इज दॅट वन बघा, की ऑल इलिगल अग्रीमेंट्स आर वॉइड. हा, ऑल इलिगल अग्रीमेंट्स काय आहेत सांगा तर वॉइड आहेत. हा, पण ऑल वॉइड अग्रीमेंट्स आहेत की नाही ते इलिगल नाहीये. बघा, सेलिंग समथिंग टू द मायनर, इट इज वॉइड, बट इज इट इलिगल? असं वाटतंय तुम्हाला त्यात काय बेकायदेशीर आहे? गिव्हिंग समवन विदाउट कन्सिडरेशन इज अ वॉइड, पण इज इट इलिगल? तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट फ्री दिला तर त्यात काय बेकायदेशीर काय आहे काय नाही, पण देतो म्हटला नाही दिला तर तो कोर्टात जाऊ शकतोय काय? नाही. हा, सो वॉइड अग्रीमेंट काय आहे सांगा, ते कोर्टात एन्फोर्स नाहीये, एवढाच त्याचा मुद्दा आहे. पण इलिगल अग्रीमेंट काय आहे सांगा, प्रोहिबिटेड बाय लॉ. त्यामुळे जे प्रोहिबिटेड बाय लॉ आहे ते वॉइड होणारच आहे ना, कारण ते कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये. वॉइडचा अर्थ काय सांगा, फक्त ते कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये. त्यामुळे सगळे इलिगल अग्रीमेंट काय सांगा, वॉइड आहेत. पण सगळे वॉइड अग्रीमेंट काय नाही आहेत, इलिगल नाही आहेत. क्लिअर झालं तुम्हाला? त्यामुळे बघा, वॉइड अग्रीमेंट सुरुवातीचं जे कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये. हा, त्याच्यानंतर वॉइड कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीला व्हॅलिड होतं, पण नंतर त्याची एन्फोर्सेबिलिटी काय झालेली आहे, सीज झालेली आहे. ते वॉइड कॉन्ट्रॅक्ट आहे. हा, त्याच्यानंतर वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट जे ऍट द ऑप्शन ऑफ अ वन ऑर मोर पार्टी काय सांगा तर एन्फोर्सेबल आहे, ते वॉइड कॉन्ट्रॅक्ट आहे. इलिगल अग्रीमेंट विच इज प्रोहिबिटेड बाय लॉ, विच इज इमॉरल, विच इज अपोज टू पब्लिक पॉलिसी, ते काय सांगा इलिगल अग्रीमेंट आहे. आणि लास्ट एकदम सोपं आहे काय, अनएन्फोर्सेबल म्हणजे काय सांगा, टेक्निकल डिफॉल्ट. रिटर्न पाहिजे होतं, रिटर्न नाहीये, मग कोर्टात कसं एन्फोर्स करणार ना ते. रजिस्टर्ड पाहिजे होतं, रजिस्ट्रेशन नाहीये, कोर्टात कसं एन्फोर्स करणार तुम्ही त्याला. एक गाडी मी तुम्हाला विकली काय, हा, तर ती गाडी नुसती तुम्हाला देऊन तुमच्या मालकीची होईल काय सांगा? मी चोरी झाली म्हणून कंप्लेंट करू शकते की नाही? भले मी त्या गाडीची अख्खी किंमत तुमच्याकडनं घेतली आहे, बट स्टील आय कॅन मेक अ कंप्लेंट. का? कारण गाडी विकतो त्यावेळेला आपल्याला टीसी फॉर्म काय करायला लागतो सांगा तर सही करायला लागतो तिथं. तो टेक्निकल डिफॉल्ट असेल तर काय होईल सांगा तर कॉन्ट्रॅक्ट अनएन्फोर्सेबल होईल. हा, आय वॉज सेइंग यू की इफ आय एम ट्रान्सफरिंग यू द व्हेकल, हा, तर नुसतं व्हेकल तुम्हाला दिलं तर काय होईल सांगा तर कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट होईल काय तिथं, तर नो. अकॉर्डिंग टू ट्रॅफिक रूल किंवा ट्रॅफिक ऍक्ट नुसार एक टी फॉर्म काय करायला लागतोय सांगा तर आपल्याला तो सही करायला लागतो. ट्रान्सफर फॉर्म असतो, तो ट्रान्सफर फॉर्म सही केल्याशिवाय व्हेकल काय होत नाही सांगा तर दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होत नाही. सो जर टेक्निकली काही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कमी असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होते सांगा, अनएन्फोर्सेबल होते. क्लिअर? आलं लक्षात सगळ्यांच्या तुमच्या? हा, बघा परत एकदा 2 मिनिटात रिवाइज करा फटाफट. सगळंच कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये खरं तर, पण सगळ्याचे रिझन काय सांगा, वेगवेगळे आहेत. नंबर वन, void agreement from the beginning not valid. Void contract in the initial period it was valid, but नंतर enforceability काय झाली, सीज झाली. Illegal agreement which is prohibited by law, which is immoral, which is opposed to public policy. हा, voidable contract काय सांगा, enforceable at the option of a one or more party. हा, आणि इलिगल अग्रीमेंट सांगितलंय तुम्हाला, वॉइडेबल सांगितलंय. अनएन्फोर्सेबल काय सांगा तर टेक्निकल डिफॉल्ट असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होते सांगा तर अनएन्फोर्सेबल होते. क्लिअर झालं? कायमस्वरूपी लक्षात राहील, मोस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे. आणि पुढचं अगदीच सोपं आहे काय. ओके बघा, आणि आता तिसरा जो टाईप आहे तो तिसरा टाईप
मॅडम आवाज येत नाही.